कधीकधी कुठलाही प्लॅन नसतो, पण अचानक मनात येतं, चला आज देवाच्या भेटीला जाऊया. आणि आम्ही दोघं निघालो मंदिराच्या दिशेने. मंदिरात एंट्री करताच समोर देवीची सुंदर मूर्ती दिसली. खरंच कॅमेऱ्यात दिसते त्यापेक्षाही प्रत्यक्षात खूप सुंदर होती. देवीचं दर्शन घेतल्यानंतर मंदिरातली ही सुंदर सजावटही पाहिली. मंदिरात गेल्यावर दर्शनाइतकाच खास असतो तो प्रसाद, आणि आज मिळाला होता हा मस्त गोड भात. दर्शनानंतर पुजाऱ्यांनी मला हा गजरा दिला आणि अर्थातच तो लगेच केसात माळून घेतला मी. दर्शन आणि प्रसाद झाल्यावर आम्ही थोडा वेळ मंदिराबाहेरच बसलो आणि समोरची ही सुंदर सजावट निवांतपणे पाहत राहिलो. मंदिराच्या बाहेर यांचं लिंबाच्या पालांनी सजावटीचं काम चालूच होतं. यानंतर यांचं स्नान, हळद असे बरेच काही काही विधी झाले. आषाढ महिन्यामध्ये इथे चेन्नईमध्ये मे बी हा सण साजरा करतात. इथे हे देवीला घेऊन नाच करत होते. त्यानंतर एका लेडीजच्या डोक्यावरती ती मूर्ती देऊन मग त्यांनी ती त्या व्यक्तीच्या डोक्यावर दिली. त्यानंतर इथे मिरवणूक वगैरे निघाली आणि हे सगळे गेले मिरवणुकीसाठी. आम्ही थोड्या वेळ पाहिली ती मिरवणूक आणि त्यानंतर आम्ही घरी गेलो. संध्याकाळी पण इथे एक कार्यक्रम होणार होता, तर तो पुढे दाखवतीच आहे मी. तर त्यानंतर हे मिरवणुकीला गेले. रात्री आम्ही परत आलो. इथे हा अंगारा ठेवला होता, तो 2-3 तास आधी त्यांनी जळू दिला. त्यानंतर तो निखारा सगळा त्यांनी पसरवला आणि देवीची मूर्ती डोक्यावरती घेऊन त्या अंगारावरनं यांना चालायचं होतं. त्यांनी आधी तिथे फुलं वगैरे टाकून घेतली आणि हे बघा डोक्यावर देवीची मूर्ती घेऊन त्या अंगारावरनं चालत गेले. जे जे पूजेला बसणार होते ते सगळे त्या अंगारावरनं चालत गेले. त्यानंतर आम्ही या देवीचा थोडासा व्हिडिओ काढून घेतला. किती सुंदर दिसतीये देवी. तर असा होता आजचा दिवस.